नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक नात्यात जाणवणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. संवाद. विशेषतः जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात बोलणं कमी होतं, पती काही गोष्टी शेअर करत नाहीत किंवा पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा काय करावं? तुम्ही अनेकदा तुमच्या मैत्रिणींना, बहिणीला किंवा स्वतःलाच हा प्रश्न विचारला असेल की माझा नवरा माझ्याशी जास्त का बोलत नाही? ऑफिसमध्ये दिवसभर बोलणारा माणूस घरी आल्यावर शांत का असतो? तेव्हा तो माझ्याशी त्याच्या समस्या का शेअर करत नाही? जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नात्यातील गोडवा आणि उत्साह कमी झाला आहे, तर मी तुम्हाला सांगते, यात तुमची कोणतीही चूक नाही. ही समस्या जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या घरात आढळते. पण या समस्येकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, कारण संवाद कमी झाला की गैरसमज वाढतात आणि गैरसमज वाढले की नात्यातील अंतर वाढत जातं. आज मी तुम्हाला ही समस्या मुळापासून कशी सोडवायची यासाठी काही अत्यंत प्रभावी आणि व्यावहारिक मार्ग सांगणार आहे. आपण इथे कोणाला दोष देणार नाही किंवा कोणाची तक्रारही करणार नाही. उलट आपण पुरुषाचा स्वभाव, त्याची मानसिकता आणि त्याचे सामाजिक दडपण समजून घेऊ. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरा कमी बोलतो याचा अर्थ तो तुमच्यावर प्रेम करत नाही असा अजिबात नाही. पुरुषांचा नैसर्गिक स्वभाव हा महिलांपेक्षा वेगळा असतो. स्त्रिया बोलून त्यांच्या भावना व्यक्त करतात, तर पुरुष अनेकदा समस्या आणि भावना स्वतःच्या आत ठेवतात आणि स्वतःच त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. आज आपण केवळ चर्चा करणार नाही, तर तुम्ही तुमच्या वागण्यात कोणते सूक्ष्म बदल करायचे, कोणते प्रश्न विचारायचे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे शिकणार आहोत. तुमचे पती तुमच्याशी त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने शेअर करतील. तुमचे महत्त्व त्यांच्या आयुष्यात वाढेल आणि तुमच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करणे थांबवतील. यासाठी काही खास टिप्स मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आपल्या नात्याला नवी दिशा देणाऱ्या आणि संवाद पुन्हा सुरू करणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया. जैविक स्वभाव आणि सामाजिक दडपण. संवाद कमी होण्याचं मूळ कारण म्हणजे पती पत्नीच्या स्वभावातील मूलभूत फरक. नैसर्गिकरित्या महिलांसाठी बोलणं हे भावनिक बंधन आणि ताण कमी करण्याचं एक साधन असतं. तुम्ही तुमच्या भावना, समस्या आणि दिवसातील छोट्या मोठ्या गोष्टी बोलून व्यक्त करता आणि तुम्हाला हलकं वाटतं. पुरुषांमध्ये या उलट स्थिती असते. त्यांच्या मेंदूची रचना समस्यावर शांतपणे स्वतःच्या आतमध्ये प्रक्रिया करण्यासाठी तयार झालेली आहे. त्यांच्यासाठी बोलणं म्हणजे केवळ माहितीची देवाणघेवाण असते, भावना व्यक्त करण्याची गरज नाही. त्यांना आधी समस्येवर उपाय शोधायचा असतो आणि तो सापडल्याशिवाय ते सहसा बोलत नाहीत. या शांत राहण्यामागे दुसरं कारण म्हणजे सामाजिक दडपण. लहानपणापासून पुरुषांना मजबूत राहा आणि भावना व्यक्त करू नका हे शिकवलं जातं. यामुळे अडचणीत असतानाही त्यांना बायकांसमोर कमजोर वाटू नये म्हणून ते गोष्टी मनात ठेवतात. म्हणून जेव्हा तुमचे पती शांत असतील तेव्हा लगेच ते दुर्लक्ष करत आहेत असा निष्कर्ष काढू नका. त्याऐवजी हे स्वीकारा की संवाद न करणं म्हणजे प्रेम कमी होणे नव्हे, तर समस्या सोडवण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. या स्वीकारामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता खूप कमी होईल. हा फरक स्वीकारल्यानंतर आता आपण बोलण्याची आणि विचारपूस करण्याची पद्धत कशी बदलायची हे पाहूया, जेणेकरून त्यांना चौकशी केल्यासारखी वाटणार नाही. विचारपूस करण्याची पद्धत बदला. जेव्हा पती शांत असतात तेव्हा पत्नी म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण त्यांच्या मागे लागतो आणि प्रश्नाची सरबतीत करतो. तुम्ही एवढे शांत का आहात? काय झाले तुम्हाला? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? किंवा तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का? या प्रकारच्या प्रश्नांना बंद प्रश्न म्हणतात. या प्रश्नांमुळे पतीला हे चौकशी असल्यासारखं वाटतं. त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यावर विश्वास न ठेवता एखाद्या CID प्रमाणे तपास करत आहात. परिणामी ते आणखी जास्त दबून जातात आणि तुम्हाला टाळायला सुरुवात करतात. त्याऐवजी तुमच्या विचारपूस करण्याची पद्धत बदला. बंद प्रश्नाऐवजी मोकळे प्रश्न विचारण्यास सुरुवात करा आणि त्यांच्यावर लगेच उत्तर देण्याचा दबाव आणू नका. जेव्हा ते घरी येतात तेव्हा लगेच प्रश्न विचारू नका. त्यांना शांतपणे बसण्यासाठी आणि डीप फ्रेश होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे मोकळी जागा द्या. त्यांना सांगा, मला माहिती आहे तुमचा दिवस कठीण गेला असेल. शांतपणे पाणी प्या आणि जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा आपण बोलू. यामुळे त्यांना तुमचा आधार आहे हे जाणवेल, पण लगेच बोलण्याचा दबाव येणार नाही. पुरुषांना समाधान देण्यास आवडते, त्यामुळे तुमच्या समस्या विचारा, पण त्या समस्या अशा असाव्यात की ज्यावर ते तुम्हाला सल्ला देऊ शकतील. उदाहरणार्थ, मी घरातील काम आणि मुलाची जबाबदारी कशी मॅनेज करू? तुम्हाला काय वाटतं? किंवा आज ऑफिसमध्ये एका सहकाऱ्यांशी वाद झाला. अशा वेळी शांत राहण्यासाठी मी कोणती नवीन पद्धत वापरू? जेव्हा तुम्ही त्याच्याकडून उपाय मागता तेव्हा त्यांना महत्त्वाचं आणि उपयोगी वाटतं. यामुळे त्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या विचारांना महत्त्व देता. सल्ला देताना
ते नकळतपणे तुमच्याशी जास्त संवाद साधू लागतील. लक्षात ठेवा, पत्नीला सतत तिच्या समस्या सांगणारा नव्हे तर पत्नीच्या समस्यावर उपाय सांगणारा पुरुष त्यांना जास्त पॉवरफुल आणि सक्षम वाटतो. हा फरक समजून घेऊन संवाद साधल्यास तुमचे पती नक्कीच तुमच्याशी जास्त बोलू लागतील. सकारात्मकतेने संभाषणाची सुरुवात करा. विचारपूस करण्याची पद्धत बदलल्यावर आता आपण संभाषणाची सुरुवात कशी करायची जेणेकरून ते तुमच्यापासून दूर पळणार नाहीत हे शिकूया. संवाद कमी होण्याचं एक मोठं कारण म्हणजे आपण संभाषणाची सुरुवातच नकारात्मकतेने करतो. दिवसभर आपण अनेक छोटे मोठे ताण आणि समस्या हाताळलेले असतात, पण पती घरी आल्यावर किंवा भेटल्यावर आपण लगेच त्या सगळ्या समस्या त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात करतो. आज खूप त्रास झाला, मुलांनी खूप हैराण केलं, घरकामात खूप कंटाळा आला किंवा पैसे जास्त खर्च झाले. तुम्हाला वाटतं की यामुळे तुमचं मन हलकं होईल, पण तुमच्या पतीनेही त्याच्या ऑफिसमध्ये दिवसभर ताण सहन केलेला असतो. तुम्ही जेव्हा लगेच नकारात्मक विषयांनी सुरुवात करता तेव्हा त्याच्या मनावर आणखी तणाव निर्माण होतो. त्यांना वाटतं की आता घरीही फक्त तक्रारी आणि समस्याच ऐकाव्या लागणार आहेत. यामुळे काय होणार, हळूहळू ते तुम्हाला टाळायला लागणार. त्यांना वाटतं की आता घरीही फक्त तक्रारी आणि समस्याच ऐकाव्या लागणार. यामुळे काय होतं, हळूहळू ते तुम्हाला टाळायला लागतात. ते टीव्ही पाहण्यात किंवा फोनमध्ये व्यस्त राहतात कारण त्यांना शांतता आणि सकारात्मक ऊर्जा हवी असते. यावर उपाय काय? संभाषणाची सुरुवात नेहमी सकारात्मक आणि आनंदी पद्धतीने करा. कौतुक करा. ते घरी आल्यावर किंवा तुम्हाला भेटल्यावर लगेच त्यांचे कौतुक करा. तुम्ही आलात आणि मला खूप बरं वाटलं किंवा आज तुम्ही खूप छान दिसताय असे साधे आणि खरे बोला. चांगलं काय झालं विचारा. त्यांच्या दिवसातील चांगलं काय घडलं हे विचारा. आज दिवसभरात सर्वात आनंदाची गोष्ट कोणती होती किंवा आज ऑफिसमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अभिमान वाटला असे प्रश्न विचारा. समस्या नंतर सांगा. सकारात्मक चर्चा झाल्यावर जेव्हा दोघांचं मन शांत असेल तेव्हाच तुमच्या समस्या सांगा आणि समस्या सांगतानाही त्या समस्येवर तुम्ही स्वतः काय उपाय काढले हे आधी सांगा. उदाहरणार्थ, ही समस्या आली होती पण मी अशा प्रकारे ती सोडवली. तुमचा याबद्दल काय विचार आहे? जेव्हा तुम्ही सकारात्मकता आणि उपायांवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या पतीला तुमच्याशी बोलणं शांत आणि समाधानकारक वाटतं. यामुळे त्यांना कळतं की तुमच्यासोबत बोलल्याने त्यांना ताण येत नाही, उलट चांगला आधार मिळतो. सकारात्मक सुरुवात केल्यावर संवाद टिकून ठेवण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं कौशल्य आत्मसात करावं लागेल. ते म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं. उत्कृष्ट श्रोता बना आणि टीका टाळा. संवाद साधण्यासाठी फक्त बोलणं पुरेसं नसतं तर ऐकण्याची कला खूप महत्त्वाची असते. आपल्यापैकी अनेकांना फक्त बोलण्याची घाई असते पण समोरच्या व्यक्तीचं पूर्ण लक्ष देऊन ऐकणं जमत नाही. उत्कृष्ट श्रोता कशी बनायचे? वन ऑन वन वेळ जेव्हा तुमचे पती तुमच्याशी बोलत असतील, मग ते ऑफिसमधील त्यांच्या कामाबद्दल असो किंवा त्यांच्या आवडीच्या विषयांबद्दल, तेव्हा त्यांच्यासाठी संपूर्ण उपस्थिती, फुल परमिशन्स दर्शवा. टीव्ही बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा, लक्ष देऊन ऐका. त्यांच्या डोळ्यात पाहून आय कॉन्टॅक्ट हसून ऐका. जेव्हा ते बोलतील तेव्हा त्यांना मध्येच थांबवू नका किंवा त्यांचे वाक्य पूर्ण करू नका. त्यांना बोलण्याची संधी द्या, कारण हेच ते क्षण आहे जेव्हा ते तुमच्याशी जोडले जातात. त्यांना वाटलं पाहिजे की माझ्या बोलण्याला महत्त्व दिलं जात आहे. टीका आणि अपमान टाळा. जेव्हा संवाद कमी होतो तेव्हा अनेकदा पत्नी नकळतपणे पतीची टीका किंवा मस्करी करायला लागते, विशेषतः मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासमोर. उदाहरणार्थ, यांना कुठे बोलायला येतं, हे तर काहीच काम करत नाहीत किंवा हे किती कंटाळवाणे आहे. तुम्ही जरी ही गंमत म्हणून बोलला असाल तरी तुमच्या पतीसाठी तो अपमान असतो. सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान त्यांना खूप वाईट वाटतो आणि त्यामुळे त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणि विश्वास कमी होतो. परिणामी ते तुमच्यापासून दूर राहू लागतात आणि तुमच्याशी काही शेअर करणं पूर्णपणे थांबवतात. या क्षणापासून ठरवा की तुम्ही तुमच्या पतीची सर्वांसमोर नेहमी स्तुती कराल. जेव्हा तुम्ही त्यांची प्रशंसा करता तेव्हा त्यांना सुरक्षित आणि सन्मानित वाटतं. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना तुमच्याशी बोलण्याची इच्छा होते. जर तुम्हाला काही तक्रार असेल तर ती फक्त एकांतात आणि सौम्य शब्दात सांगा. चांगली पत्नी ती नसते जी जास्त बोलते, तर ती असते जी योग्य वेळी लक्षपूर्वक ऐकते आणि आपल्या पतीला सुरक्षिततेची आणि आदराची भावना देते. आदर आणि विश्वास मिळवल्यानंतर आता संवाद वाढवण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरावी जेणेकरून तुम्हाला गुणवत्तेचा वेळ मिळेल हे पाहूया. गुणवत्तेच्या वेळेचे महत्त्व. जेव्हा संवाद कमी होतो तेव्हा अनेकदा आपल्याला वाटते की आपण एकत्र वेळ तर घालवतो, मग बोलणं का होत नाही. याचं कारण आहे वेळेची गुणवत्ता. एकाच घरात एकाच सोफ्यावर बसून टीव्ही पाहणे किंवा जेवण करणे याला क्वालिटी टाइम म्हणत नाहीत, कारण या काळात तुमचे मन विचलित झाले
आलेली असते। तुमच्या पतींना तुमच्याशी मोकळेपणाने बोलण्यासाठी सुरक्षित आणि शांत वातावरणाची गरज असते। 1 on 1 फक्त दोघांनी वेळ पुरुषांना समूहात किंवा कुटुंबासमोर आपल्याला वैयक्तिक भावना किंवा समस्या शेअर करणे आवडत नाही, कारण त्यांना मजबूत राहायचं असतं। जर तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर दिवसातून फक्त 5 ते 10 मिनिटे अशी काढा जेव्हा तुम्ही दोघेच असाल आणि आजूबाजूला कोणतंही विचलित करणारं साधन नसेल। कसा काढावा हा वेळ? तर रात्री शांत फेरफटका, जेवण झाल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटे घराबाहेर शांतपणे फेरफटका मारा। सकाळची शांतता, सगळे झोपलेले असताना सकाळी लवकर 5 मिनिटे चहाचा कप घेऊन बाल्कनीत किंवा शांत जागी बसा। जास्त लक्ष द्या, यावेळी तुम्ही तुमचे फोन बाजूला ठेवा, तुम्ही त्यांच्या बाजूला शांतपणे बसा। जास्त बोलण्याची गरज नाही, फक्त त्यांच्या जवळ असण्याची भावना त्यांना सुरक्षित वाटेल। जेव्हा तुम्ही हा शांत, एकांत आणि क्वालिटी टाइम देता तेव्हा तुमचे पती आपोआप मोकळे होतात, कारण त्यांना खात्री वाटते की आता कोणी ऐकणार नाही आणि माझ्या बोलण्याला पूर्ण लक्ष दिलं जाईल। ही निकटता आणि विश्वास संवाद पुन्हा सुरू करतो। हा एकांत वेळ मिळाल्यावर आता संवाद सातत्याने सुरू ठेवण्यासाठी तुमच्यासाठी माझा 6वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे, तक्रार करण्याऐवजी कौतुक करा, दोष देऊ नका। संवादाच्या बाबतीत नात्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे सतत दोष देणे आणि तक्रार करणे। जर तुमचा पती दररोज 5 वाक्ये बोलत असेल आणि तुम्ही त्याला दररोज तुम्ही माझ्याशी का बोलत नाही अशी तक्रार करत असाल तर तो ती 5 वाक्ये बोलणेही थांबवेल, कारण त्याला वाटेल की मी बोललो काय किंवा नाही बोललो काय, हिला तर तक्रारच करायची आहे। नकारात्मकता वाढते, आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तीच गोष्ट वाढते। जर तुम्ही सतत त्यांच्या न बोलण्यावर लक्ष केंद्रित केले तर त्यांच्यातील तेच नकारात्मक वर्तन आणखी मजबूत होईल। कौतुक करा आणि वाढवा, या उलट त्यांच्या छोट्या प्रयत्नाचे कौतुक करायला शिका। आज ते तुमच्याकडे पाहून हसले, आज तुमचा मूड खूप चांगला दिसतोय, मला खूप आनंद झाला। त्यांनी सहजपणे हाय किंवा कसा आहेस विचारले, तुम्ही आज मला स्वतःहून विचारपूस केली, मला खूप छान वाटलं। त्यांनी 10 मिनिटे तुमच्याशी गप्पा मारल्या, आज तुम्ही माझ्यासोबत इतक्या गप्पा मारल्यात, मला खूप बरं वाटलं। माझ्यासाठी हा महत्त्वाचा वेळ आहे। जेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक करता तेव्हा त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया मिळते। त्यांना कळतं की मी बोललो तर माझ्या बायकोला आनंद होतो, यामुळे त्यांना अधिक बोलण्याची प्रेरणा मिळते। तक्रार केल्याने संवाद कमी होतो, पण कौतुक केल्याने संवाद वाढतो। यापुढे त्यांच्या न बोलण्याबद्दल तक्रार करण्याऐवजी ते जेव्हा बोलतील तेव्हा त्यांचे मनापासून कौतुक करा। हा साधा बदल तुमच्या नात्यातील संवादाची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल। मैत्रिणींनो, आज आपण पाहिले की पती पत्नीच्या नात्यात संवाद कमी होण्याची कारणे काय आहेत आणि त्यावर तुम्ही कोणते प्रभावी उपाय करू शकता। लक्षात ठेवा, तुमच्या पतीने तुमच्याशी जास्त बोलावं यासाठी तुम्हाला त्यांच्यावर दबाव आणायचा नाही, तर त्यांच्या मनात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करायची आहे। पुरुष फक्त सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरणातच मोकळे होतात आणि आपले मन व्यक्त करतात। या प्रवासाची सुरुवात आजच करा। तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत आणि विचारपूस करण्याच्या शैलीत छोटे छोटे बदल करा। त्यांच्या नैसर्गिक स्वभावाचा स्वीकार करा, सकारात्मकतेने बोला आणि त्यांचे कौतुक करायला विसरू नका। नात्यात संवाद कमी होणे ही समस्या नाही, पण त्यावर काहीच न करणे ही मोठी समस्या आहे। मला खात्री आहे की तुम्ही हे सर्व मुद्दे आपल्या आयुष्यात उतरवाल। संवाद सुरू होतो तेव्हा नाते खुलते, तुमचे नाते अधिक सुंदर, अर्थपूर्ण आणि संवादाने भरलेले असो यासाठी खूप खूप शुभेच्छा। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।